uniform civil code, it's very difficult to understand and very easy to misunderstand. तेव्हा तिथले गोव्यामधले जे मुस्लिम समुदाय आहे तो तोंडी तलाकही देऊ शकत नाही, दुसरं लग्नही करू शकत नाही, तिथे हलालही असू शकत. खुला पद्धतीने सुद्धा स्त्री तलाक मागू शकते, तलाक देऊ शकत नाही. नवऱ्याला रिक्वेस्ट करते तलाक द्या म्हणून. मुस्लिम समाजात न्यायालयात जाण्याची गरज नाही. तर तुम्हालाही सप्तपदी करावी लागेल. समान नागरी कायदा आला तर तुम्हाला साड्या घालाव्या लागतील. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा एक विषय आहे. खास करून आपण नेहमी चर्चेत असतो, म्हणत असतो सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा. पण हा समान नागरी कायदा नेमका काय आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती ही आपल्यापैकी अनेक लोकांना नसते. किंबहुना याच्याविषयी समज जेवढे आहेत त्यापेक्षा गैरसमज खूप जास्त आहेत. आणि आज समान नागरी कायद्यावर बोलण्यासाठी, आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जे व्यक्तिमत्व या ठिकाणी हजर आहे, डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी सरांविषयी खूप काही सांगण्यासारखं आहे. अगदी त्यांच्या जीवनावर फिल्म सुद्धा रेकॉर्ड झालेली आहे. इथपासून तर खूप मोठा प्रवास आहे. परंतु एका शब्दामध्ये किंवा एका ओळीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर ज्या विषयावर बोलण्यासाठी आपण बसलेलो आहोत तो समान नागरी कायद्याचा विषय घेऊन ते अगदी राजीव गांधींपासून तर भारताच्या आत्ताच्या पंतप्रधानांपर्यंत म्हणजे माननीय नरेंद्र मोदींपर्यंत इथपर्यंत सगळ्यांशी भेटलेले आहेत, सगळ्यांशी चर्चा केली आहे. आणि हा विषय त्यांच्या अभ्यासाचा विषय नाहीये, त्यांच्या जगण्याचा विषय आहे, त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आपलं भाग्य आहे की आज आपल्याला सरांसोबत चर्चा करायला मिळणार आहे. आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. मला असं वाटतं की आपल्या सगळ्या जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी पहिल्यांदा जाणून घ्यायला खूप आवडेल. मला पण म्हणजे जे तुमची माहिती आहे ती अत्यंत तोकडी आहे. मला असं वाटतं की सगळ्यांसोबत मलाही ती संधी मिळाली पाहिजे. तुमचा प्रवास कुठून सुरू झाला आणि इथपर्यंत हा सगळा प्रवास आपला कसा कसा झाला, शॉर्टमध्ये नक्की आपण. ओके. मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा आहे आणि त्यात एक खेडगाव राणी सावरगाव, त्या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं. आणि साधारणतः वयाच्या 14व्या वर्षी 8वीला वगैरे असताना गाव सोडलं आणि पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर म्हणजे 79-80 मध्ये मुस्लिम सत्यशोधक या चळवळीच्या संपर्कात आलो. आणि मला असं वाटलं मी जे शोधत होतो ती माणसं मला मिळाली. आणि मुस्लिम समाजात एक महात्मा फुल्यांची सत्यशोधकी परंपरा तेवढीच गरजेची आहे. अशा हेतूने हमीद दलवाई हे जे समाजसुधारक आहेत, यांनी रामचंद्र गुहा यांनी मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया या पुस्तकामध्ये जे 19 माणसं निवडलेली आहेत त्यातलं द लास्ट मॉडर्निस्ट असा ज्यांचा उल्लेख केला आहे ते हमीद दलवाई. तर पुण्यात मी आलो ते शिक्षणासाठी आलो. आणि साधारणत मी ग्रॅज्युएशन करत असताना या चळवळीच्या सोबत जोडल्या गेल्यानंतर 1985च्या दरम्यान शहाबानो प्रकरण गाजलं. तेव्हा तलाक पीडित महिलांना दिल्लीला घेऊन जाणं, तेव्हाचे राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग, पंतप्रधान राजीव गांधी, कायदा मंत्री अशोक सेन, नजमा हेपतुल्ला अशा अनेकांच्या भेटीगाठी झाल्या. आणि त्याच्यानंतर जे माझे एका बाजूला शिक्षणही चालू आहे, दुसऱ्या बाजूला हे समाजकार्य, समाजभान, त्याचा अभ्यास हेही चालू आहे. असं करत असताना माझं MA पर्यंत शिक्षण झालं, MEd झालं, LLB झालं, PhD झालं. आणि ते सुद्धा हमीद दलवाई यांच्या कामावरतीच झालं. पुण्यात मराठवाडा मित्रमंडळ ही एक शिक्षण संस्था आहे. त्या शिक्षण संस्थेमध्ये मी अध्यापनाचं काम केलं. तिथे व्हाईस प्रिन्सिपल म्हणून मी
रिटायर झालेलो आहे. आजतागायत जवळपास 10-15 पुस्तकं त्यांचं लेखन संपादन झालेलं आहे. आत्ता मुस्लिम सत्यशोधक या संघटनेचा मी अध्यक्ष आहे. मुस्लिम सत्यशोधक पत्रिका त्याचा संपादक आहे. महाराष्ट्र शासनाचे भाषा सल्लागार समिती असते त्याचाही सदस्य आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषद त्याचा निमंत्रक आहे. आणि खूप आनंद वाटतो की आयुष्याला एक प्रयोजन मिळालेलं आहे आणि या प्रयोजनासाठी जगणं म्हणजे माणसाचं 2 वेळा जन्म होतो. एक आईवडिलांच्या पोटी जन्मतो तेव्हा आणि दुसरं जन्म होतो त्याला आपल्या आयुष्याचं प्रयोजन सापडतं तेव्हा मला आयुष्याचं प्रयोजन सापडलेलं आहे आणि माणूस म्हणून जगणं. आणि म्हणून बऱ्याच वेळा मी सांगत असतो, जसं आंबेडकर म्हणायचे की मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, तसं माझंही आहे. म्हणजे जन्म कुठल्या धर्मात व्हावा हे आपल्या हातात नसतं, पण मी मुस्लिम म्हणून जन्माला आलो असलो तरी मुस्लिम म्हणून मरणार नाही. याचा अर्थ मी कुठला तरी धर्म स्वीकारणार आहे असंही नाही, तर फक्त आणि फक्त माणूस म्हणून मरणार. म्हणजे मानवतावादी मूल्य हेच माझ्या आयुष्याचं जगण्याचं एक महत्त्वाचं असं एक आदर्श आहे आणि त्याच्यासाठी मी जगतो आहे. सर ग्रेट. म्हणजे हा सगळा अत्यंत थोड्या शब्दामध्ये तुम्ही हा प्रवास मांडलाय. कधी कधी असं अंगावर काटा येतो की आपल्या आयुष्याचं जे प्रयोजन आहे, जो विषय तुम्ही जगलात, पूर्ण आयुष्यभर जगत आहात, कंटिन्युअस जगत आहात आणि एवढा मोठा स्पॅन, जवळजवळ अर्ध्या शतकाचा स्पॅन तुम्ही त्यात जगलेला आहात, ही खरंच खूप मोठी ग्रेट गोष्ट आहे. सर मी सगळ्यात पहिल्यांदा समान नागरी कायदा हा विषय UPSCचा अभ्यास करताना अभ्यासला. त्याच्या आधी मला फारशी माहिती नव्हती. तर त्यावेळेस अभ्यासापुरता आम्ही समान नागरी कायदा बघितला. घटनाकारांनी त्याचा उल्लेख घटनेमध्ये केलेला आहे, तरतूद आहे तशी की समान नागरी कायदा लागू केला पाहिजे म्हणून. परंतु मला नेहमी हा प्रश्न पडत होता की घटनाकारांनी ही तरतूद समान नागरी कायद्याची करण्यामागे त्यांची एक विचारांची प्रोसेस काय असावी किंवा कशासाठी ही तरतूद केली असावी, जेव्हा की आपलं एवढा 18 पगड जाती म्हणतो आपण, तसे खूप सारे धर्म पण आपल्या देशात आहेत, पण निश्चितपणे त्यांची काही ना काहीतरी एक थिंकिंग प्रोसेस असावी. तर मला असं वाटतं की हा प्रश्न विचारण्यासाठी तुमच्यासारखं, तुमच्यापेक्षा योग्य व्यक्तिमत्व आज नाही कोणी. खरं म्हणजे समान नागरी कायदा असं आपण म्हणतो, पण ते कोड असल्यामुळे संहिता हे खरं शब्द येतो. म्हणजे लॉ अँड कोड याच्यामधला तो फरक आहे. पण इतक्या वेळा आपण तो वापरतो की त्यामुळे आपण कायदा म्हणजे संहिता असं समजूनच आता पुढे बोलूया. तर मोतीलाल नेहरू यांनी सुद्धा जो प्रयत्न केलेला होता या संविधानाच्या पूर्वी, त्यामध्ये सुद्धा समान नागरी कायदा याचा उल्लेख होता आणि तसे प्रयत्न सुद्धा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखी माणसं होती की ज्यांनी सर्व धर्माचा अभ्यास केलेला होता आणि एक वेगळे अशी ती व्यक्तिमत्व होती. कायद्याचे अभ्यासक होते, समाजाचे अभ्यासक होती, धर्माचे अभ्यासक होते आणि समाजाला कुठे घेऊन जायचं आहे याची एक दृष्टी त्यांच्याकडे होती. खरं म्हणजे आज आपण या विषयावरती चर्चा करतोय, याला एक वेगळं एक महत्त्व असं आहे की आपलं भारतीय संविधान हे 75व्या वर्षात आलेलं आहे. जे संविधानाचं सुद्धा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्या संविधानानं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्या स्वप्नाचा एक भाग म्हणून समान नागरी कायदा आहे. त्या विषयावरती आपण बोलतोय. संविधान जेव्हा स्वीकारलं तेव्हा असं एक विचार पाठीशी होता की प्राचीन भारताचं आधुनिक राष्ट्रात रूपांतर करायचं आहे. प्राचीन भारताचं आधुनिक राष्ट्रात रूपांतर करायचं आहे. आता प्राचीनतेमध्ये वैभव आहे, बरोबर, पण तेवढंच विषमता सुद्धा असू शकते, त्यात अन्याय सुद्धा असू शकते. म्हणजे सर्वच कवटाळण्यासारखं त्यात नसतं. आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये
जे कवटाळण्यासारखं आहे, चांगलं आहे ते रिटेन करायचं, जे कालबाह्य झालेलं आहे ते रिमूव्ह करायचं, आणि जे काल सुसंगत आहे त्या अनुषंगाने सुधारणा करायच्या, रिफॉर्म करायचं. किंवा रिटेन्शन, रिमूव्हल आणि रिफॉर्म हे समाज अद्ययावत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असा तो भाग आहे. दुसरा भाग, आपण धर्मनिरपेक्षतेचं मूल्य स्वीकारलेलं आहे. कायद्यासमोर सगळे समान, ऑल आर इक्वल बिफोर लॉ, आणि प्रत्येकाला समान संरक्षण आहे, प्रत्येकाला समान संधी आहे. आता हे प्राचीन भारताचं आधुनिक राष्ट्रात रूपांतर करत असताना आधुनिक राष्ट्र निर्माण करणं म्हणजे त्याची निकष काय, तर आपली प्रस्तावना, आपली प्रास्ताविका, आपलं संकल्प, उद्देशिका, ज्यामध्ये या सगळ्या मूल्यांचा उल्लेख झालेला आहे, अंतर्भूत आहे. त्या मूल्यांना फक्त पुस्तकाचं, फ्रेमचं स्वरूप न देता लोक जीवनाचा तो एक भाग व्हायला पाहिजे, लोकांच्या सवयीचा आणि पर्यायी संस्कृतीचा सुद्धा समावेश व्हायला पाहिजे. म्हणून समान नागरिक कायद्यासारखे विषय चर्चेला आले. अर्थात हे फक्त संविधान काळातच होत होतं का, तर असंही नाही. तर समान नागरिक कायद्याबद्दल मला सुरुवातीला सांगायला हवं ते असं की भारतामध्ये जवळपास 95% समान नागरिक कायदा हा अस्तित्वात आहेच. ग्रेट. बरं. म्हणजे समान नागरिक कायदा हे म्हणत असताना, म्हणजे उदाहरणार्थ मला म्हणायचंय की इंडियन पिनल कोड आहे, फौजदारी कायदा आपण ज्याला म्हणू, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे, किंवा जमीन व्यवहारासारखे काही असते, सिव्हिल लॉज आहेत. हे सर्व धर्म समूहांसाठी, सर्व नागरिकांच्यासाठी एक समानच आहे. आता फक्त जे 5% जो मी उल्लेख केला तो कौटुंबिक कायद्याच्या संदर्भात आहे, ज्याला फॅमिली लॉज म्हणूया. म्हणून हे जे पर्सनल लॉज आहेत त्यामध्ये 5 गोष्टी ज्या येतात ते विवाह, घटस्फोट, त्याच्यानंतर मूल दत्तक घेणं, मेंटेनन्सची तरतुदी, आणि वडिलोपार्जित संपत्ती असेल, प्रॉपर्टी राईट्स आहे, सक्सेशन आहे, इनहेरिटन्स आहेत, टॅक्सेस आहेत. या संदर्भातले जे कायदे आहेत ते आपला समाज हा बहुधार्मिक असल्यामुळे त्याच अनुषंगाने ते कायदे रिटेन करण्यात आलेले आहेत. आणि त्यातून जो व्यक्तिगत कायदा आता जे अस्तित्वात आहेत त्याचाही इतिहास आहे. मग या व्यक्तिगत कायद्यांच्या मध्ये संविधानाने जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचं हनन होतंय का, व्हायोलेशन होतंय का, आणि असे त्या व्यक्तिगत कायद्यामध्ये जे धर्माधिष्ठित आहे त्यात विषमता असेल, अन्याय असेल, संविधानाच्या मूलभूत हक्कांच्या विपरीत काहीतरी असेल, त्यात सुधारणा व्हायला पाहिजे. आता हा समान नागरिक कायदा जो भाग आहे, खरं म्हणजे 1869 मध्ये ख्रिश्चन मॅरेज आणि डिवोर्स ऍक्ट आला. अच्छा. व्यक्तिगत 1909 मध्ये शीख समुदायांसाठी आनंद मॅरेज ऍक्ट आला, म्हणजे तो विवाह, घटस्फोट या संदर्भात. 1936 मध्ये पारसी मॅरेज अँड डिवोर्स ऍक्ट आला, आणि मुस्लिमांच्या साठी 1937 मध्ये शरियत ऍक्ट आला, म्हणजे मुस्लिम ज्याला स्वातंत्र्योत्तर काळात पर्सनल लॉज आपण म्हणतो. तर संविधान आपल्याकडे निर्माण होण्याच्या अगोदर हे सगळे पर्सनल लॉज आलेले आहेत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सगळ्यांना असं वाटलं की या सगळ्या पर्सनल लॉज मध्ये जे धर्माधिष्ठित आहेत,
महिलांना दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे. ओके. अनेक विषम तरतुदी आहेत. आणि आपला देश जेव्हा आपल्याला लक्षात आलं की पार्टिशन झालं, बरोबर, मुस्लिमांसाठी वेगळा देश निर्माण झाला, मुस्लिमांसाठी वेगळा झाला असला तरी भारत हा काही हिंदू राष्ट्र झालं नाही. बरोबर आहे. तो सेक्युलर, बरोबर, धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक असा तो झाला. आता आपला देश सेक्युलर आहे तर इथे सेक्युलर कायदे सुद्धा असले पाहिजेत. बरोबर. या इच्छेने एक सामाजिक न्याय, समानता, समान संरक्षण या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून समान नागरी कायद्याच्या संदर्भामध्ये विचार विनिमय होऊ लागला. अनेकांनी त्याच्या बाजूने भूमिका घेतली, पण प्रामुख्याने जे धर्मवादी नेते होते, धर्मवादी राजकारण करणारे जे लोक होते, का धर्माचा वेगळ्या पद्धतीने त्यांनी अर्थ लावलेला होता, त्यांना समान नागरिक कायदा म्हणजे आपल्या धर्मातला हस्तक्षेप वाटला. बरोबर. आणि सगळ्या धर्मसमूहांनी म्हणजे मुस्लिमांनी, ख्रिश्चनांनी, पारशांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा, उदाहरणार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोलवलकर गुरुजींनी सुद्धा त्यांच्या ऑर्गनायझर या मुखपत्रामध्येच याच्या विरोधात भूमिका मांडलेली आहे. तेव्हा पंडित नेहरू असतील किंवा सरदार वल्लभभाई पटेल असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, या सर्वांना जरी समान नागरिक कायदा आणण्याची इच्छा होत असली, हे सगळे सेक्युलर होते, पण तेवढेच ते डेमोक्रेटिक सुद्धा होते. कुठल्याही धर्मसमूहाला आपल्यावर काहीतरी लादण्यात येते, माथी मारण्यात येते असं वाटू नये. म्हणून त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातले जे व्यक्तिगत कायदे होते ते पुढे चालू ठेवूया, आणि हा युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो भारतीय संविधानाच्या 4थ्या भागामध्ये कलम 44 नुसार जे मार्गदर्शक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत त्यामध्ये ठेवले. आणि योग्य वेळ येताच काही वर्षांनी, आणि स्टेट शॅल इंज्युअर टू सेक्युअर युनिफॉर्म सिव्हिल कोड द थ्रूआउट टेरिटरी ऑफ इंडिया, भारताच्या संपूर्ण भूभागामध्ये हे आणण्याचा प्रयत्न केला जाईल अशी तरतूद झाली. आणि ती आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये आहे. आणि प्रत्येक शासनाचं हे कर्तव्य आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये जे जे काही आहे, म्हणजे कलम 35 ते 51 पर्यंतचे जे काही आहे तो आपण या ना त्या पद्धतीने ते कायद्यात यायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर असं म्हणतात की मूलभूत हक्क जे पार्ट 3 मध्ये आहे ते आपले साधन आहे, आणि मार्गदर्शक तत्व डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे पार्ट 4 मध्ये आहे ते आपलं टार्गेट आहे, ते उद्दिष्ट आहे. असे ते त्याचं इतिहास. ग्रेट सर. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगत होते तेव्हा तो सगळा पट मी जेव्हा UPSCच्या अभ्यासाला होतो त्यावेळेस जो वाचत होतो ना तो उलगडत होता. थोडक्यामध्ये काय तर प्राचीन भारताकडून आपल्याला एक आधुनिक राष्ट्र म्हणून राष्ट्र निर्माण करण्यासाठी तो एक बेसिक भाग आपल्या घटनाकारांना तो वाटला. पण त्यावेळेसची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये ते लादल्यासारखं होऊ नये, जबरदस्तीनं कुठेतरी ते होऊ नये, सगळ्यांनाच आपण त्यात सामावून घेता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्यावेळेस तो मूलभूत अधिकारामध्ये न टाकता किंवा जबरदस्तीने न लादता पुढे जो कोणी आपले राज्य करणारे आहेत त्यांनी तो योग्य वेळ येताच इम्प्लिमेंट करावा अशी व्यवस्था करून ठेवली. आणि ही खरंच ग्रेट गोष्ट आहे. 75 वर्ष आपल्या संविधानाला पूर्ण होत असताना मला वाटतं की ही एवढी चांगली पार्श्वभूमी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तर ती उपयोगी आहेच, पण ज्याला भारताचा नागरिक म्हणून एक चांगला नागरिक आपण असावं असं ज्याला कोणाला वाटतं त्याला ही सगळी पार्श्वभूमी समजून घेता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून, ही खरंच मोठी गोष्ट आहे. सर थँक्यू. सर मला पुन्हा एक म्हणजे प्रश्न असा विचारायचा आहे की अनेक लोकांना समान नागरी कायदा, सिव्हिल कोड हे थोडंफार माहिती असतं थोडंफार, पण अशी पूर्णांशाने त्यांना माहितीच नसते. अनेक लोकांना असं वाटतं की समान नागरी कायदा झाला म्हणजे
तो मुस्लिमांच्याच विरोधात आहे किंवा अनेक लोकांना असं वेगवेगळं, आणि निवडणुकीच्या निमित्तानं अनेक लोक वेगवेगळ्या विषय त्याचे गैरसमज पण पसरवत असतात. अगदी. तर नेमकं काय होईल, म्हणजे समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय? तुम्ही जे म्हणालात की अनेक गैरसमज आहेत आणि ते खरं आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड अँड व्हेरी इझी टू मिसअंडरस्टँड. आणि कोण त्याला जवळ हे मिसअंडरस्टँडिंग कशातून आलंय? कारण मिसइंटरप्रिटेशन केलं आहे, मिसरिप्रेझेंटेशन केलेलं आहे. हे इंटरप्रिटेशन आणि रिप्रेझेंटेशन मधून आलेलं मिसअंडरस्टँडिंग आहे. बरोबर. आणि ते दूर करण्यात यावेत यासाठी कुठल्याही राजकीय पक्षांनी कुठल्याही आजतागायत प्रयत्न केलेला नाही. 1954 मध्ये राम मनोहर लोहिया यांनी त्यांचा जो चोखंबा नावाचं मुखपत्र होतं, नियतकालिक होतं, त्यामध्ये एक दीर्घ लेख लिहून समान नागरी कायद्याच्या बद्दल सविस्तर अशी मांडणी केलेली होती. सुरुवातीच्या काळात समाजवादी मंडळांनी हे विषय लावून धरला, पण जेव्हा हिंदुत्ववाद्याने तो उचलून धरला वेगवेगळ्या कारणाने, तर समाजवादी जरा मागे हटले. पण हमीद दलवाई ज्या संघटनेचे मी काम करतो, मुस्लिम समाज सुधारक, याला खरं मुस्लिम म्हणजे त्यांनी फोकस तिथे केलं म्हणून मी ते मुस्लिम म्हणतो. ही इज सोशल रिफॉर्मर ओनली. त्यांनी 18 एप्रिल 1966 मध्ये 7 मुस्लिम महिलांचा एक मोर्चा काढला. आणि मुंबई विधानसभेवरती तो नेला. तेव्हा मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. त्यांना असं निवेदन दिलं की मुस्लिम व्यक्तिगत कायद्यामुळे नवरा आपल्या बायकोला कधी सोडू शकतो, तलाक देऊ शकतो. त्यात ट्रिपल तलाक ही आहे. मुस्लिम पुरुष पाहिजे तेव्हा आपल्या बायकोला सोबत आणू शकतो, दुसरं लग्न करू शकतो, बहुपत्नीत्वाची सोय आहे. इतर धर्मीयामध्ये जर एखाद्याला मूल होत नसेल मूल दत्तक घेता येतं, पण मुस्लिम व्यक्तिगत कायद्यामध्ये मूल दत्तक घ्यायची सुद्धा तरतूद नाहीये. एखाद्या पुरुषाने, मुस्लिम पुरुषाने बायकोला चुकून, रागातून, नशेतून, स्वप्नात जरी तलाक दिला तर तो तलाक अंतिम होतो. त्याला पुन्हा त्या पत्नीशी एकत्र राहता येत नाही. जर त्याला पुन्हा ते वैवाहिक संबंध प्रस्थापित करायचे असेल पती पत्नीचे, तर त्या स्त्रीने दुसऱ्या एखाद्या पुरुषाबरोबर निकाह करायचा, त्याच्याबरोबर लैंगिक संबंध येऊ द्यायचे, त्या पुरुषांनी तलाक द्यायचं, आणि मग असं दुसऱ्या निकाह केलेल्या पुरुषाने तलाक दिल्यानंतर पहिल्या पतीने पुन्हा लग्न करायचं आणि ती बायको घ्यायची. या प्रक्रियेला हलाला म्हणतात. ही हलालाची तरतूद सुद्धा मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात आहे. म्हणून हमीद दलवाईंनी जो इस्लामिक जगतामधला हा पहिला क्रांतिकारक मोर्चा म्हणायला पाहिजे, 7 महिलांचा. हे असे जे असतात ना, अगदी राजाराम मोहन रायने सुद्धा सतीचा कायदा आणत असताना त्यांच्या घरातले काही लोक, 5-7 लोकच होते, त्यांनी हे आणलेलं होतं. त्यावेळेस मुस्लिम महिलांचा हा जो प्रश्न आहे, समस्या आहे, ते सुद्धा भारतीय नागरिक आहेत. पण भारतीय नागरिक म्हणून संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत ते सुद्धा त्यांना उपभोगता येत नाहीत. म्हणून यात सुधारणा व्हायला पाहिजे आणि समान नागरी कायदा अस्तित्वात यायला पाहिजे, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. ते निवेदन दिलं. नंतर मंडळाची स्थापना झाली. अलियावर जंग हे राज्यपाल होते. इंदिरा गांधी यांनाही निवेदनं दिले, सह्यांची मोहीम राहिली. आणि मला वाटतं भारतामध्ये संघटनात्मक पातळीवरती समान नागरी कायद्यासाठी चळवळ उभी करणारी जी एकमेव संघटना असेल तर ती मुस्लिम सत्यशोधक आहे.
मी हे फक्त मुस्लिमांच्या बाबतीत म्हणत नाही, भारतीय संदर्भात म्हणतो. इतर कुठल्याही धर्मगटाने समान नागरी कायद्यासाठी अशी मोहीम आखली नाही. काही राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्याचा अजेंड्याचा भाग म्हणून ते वापरला असेल, पण ते पॉलिटिकल गेनसाठी ते झालेलं आहे. पण समान नागरी कायदा त्याला राजकीय रंग न देता तो सामाजिक समतेचा, महिला अधिकारांचा आणि समान संधीचा भाग व्हायला पाहिजे, सामाजिक न्यायाचा भाग व्हायला पाहिजे, यासाठी चळवळ उभारणारे हे हमीद दलवाई होते. आणि त्याच चळवळीच्या मार्फत हे काम आता चालू आहे, ते आज तागायत चालू आहे. मला या अनुषंगाने समान नागरी कायदा तुम्ही जो विचारला, आधुनिक राष्ट्र निर्माण करायचं जे सेक्युलर, डेमोक्रेटिक, इंडिव्हिज्युअल फ्रीडम याच्याशी, जेंडर जस्टिस याच्याशी निगडीत आहे. आपल्याला जो समान नागरी कायदा अपेक्षित आहे तो कसा असला पाहिजे, एक 5-6 त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत जे मी सांगेल. पहिला इक्वल सिटिझनशिपशी रिलेटेड आहे. सर्व भारतीय म्हणजे बहुधर्मिक असले तरी त्या सर्वांना समान नागरिकत्व, समान नागरी अधिकार हे जर इस्टॅब्लिश करायचं असेल तर समान नागरी कायदा आवश्यक आहे. भारताने सेक्युलरिझम स्वीकारलेला आहे, समान नागरी कायद्याची कमिटमेंट जी आहे, बांधिलकी आहे, ते सेक्युलरिझमशी आहे. तिसरा भाग समान नागरी कायदा, स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो, जेंडर इक्वॅलिटी म्हणतो, त्याच्याशी ते निगडीत आहे. कम्युनल हार्मोनी आणि नॅशनल इंटिग्रेशन, ज्याला धार्मिक सद्भाव एकात्म. कारण काय होतंय की पर्सनल लॉज मुळे, व्यक्तिगत कायद्यामुळे अनेक गैरसमज वाढलेले आहेत. बरोबर आहे. मुस्लिम पुरुष पाहिजे तेव्हा बायकोला सोडू शकतो, दुसरं लग्न करू शकतो, मुलांना जन्म घालतो, लोकसंख्या वाढवतो. यातलं तथ्य काय आहे, विपर्यास्त काय आहे, मिथ्स अँड रियालिटी हा भाग वेगळा जरी असला तरी धार्मिक द्वेष वाढवण्यासाठी हे मुद्दे वापरण्यात आलेले आहेत. किंवा नॅशनल इंटिग्रेशनशी रिलेटेड आहे. आपल्याकडे बौद्ध समाज आहे. बौद्ध समाज असा म्हणतो सर्व धर्मियांना पर्सनल लॉज आहेत. आम्ही बौद्ध आहोत आणि बौद्ध, आमचे लग्नाची प्रथा वेगळी आहे. पण जेव्हा कौटुंबिक कलह होतात तेव्हा हिंदू कोड बिल आम्हाला अप्लिकेबल आहे. बरोबर. आम्ही बौद्ध असून आम्हाला हिंदू कोड का? आम्हाला सुद्धा बौद्ध पर्सनल लॉज का नाही अस्तित्व? उद्या जैन समुदाय म्हणेल, लिंगायत म्हणेल, मग प्रत्येक जाती समूहासाठी आम्ही पर्सनल लॉज आणणार आहोत का? सेपरेटिझम वाढवणार आहोत का? आणि हे टाळायचं असेल तर युनिफॉर्म सिव्हिल कोड पाहिजे. युनिफॉर्म सिव्हिल कोडला एक पर्याय म्हणून स्पेशल मॅरेज ऍक्ट आलेला होता ऑप्शनल स्वरूपामध्ये. आणि पंडित नेहरू म्हणाले होते की युनिफॉर्म सिव्हिल कोडला एक पर्याय म्हणून, पूरक म्हणून हे स्पेशल मॅरेज ऍक्ट आणलंय. ते सर्व धर्मीयांसाठी ओपन आहे. म्हणजे आंतरधर्मीय लग्न असू द्या किंवा धर्मांतर्गत लग्न असू द्या, स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली जर लग्न केलं तर त्याला हे समान नियम सारखे होतात. आज तुम्ही जे म्हणालात की मुस्लिम धर्माच्या विरोधात आहे असे एक बोलण्यात येतं, गैरसमज, असं हे त्यामध्ये काही तथ्य आहे, सत्यता आहे. ते सत्यतेचं कारण असं आहे, मी जे म्हणतोय की भारत हा मल्टी रिलिजियस देश आहे. आज एखाद्या पुरुषाला घटस्फोट घ्यायचा असेल, हिंदू असू द्या, ख्रिश्चन असू द्या, पारसी असू द्या, जैन असू द्या, शीख असू द्या, कुठल्याही समूहातला असू द्या, त्याला न्यायालयात अर्ज दाखल करावा लागतो. बरोबर. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जावं लागतं तरच घटस्फोट होतो. पण मुस्लिम समाजात न्यायालयात जाण्याची गरज नाही.
अगदी मोदींनी जे ट्रिपल तलाक बिद्दत बंद केल्यानंतर अनेकांचा गैरसमज आहे की तलाकचा प्रश्न मिटलाय, पण तसं नाहीये. ते तलाक बिद्दत पुढे पाहिजे असेल तर सांगू शकेल, तेवढं बंदी आणलेली आहे. बाकी तलाकचे प्रकार असेच आहेत की न्यायालयात न जाता घरी बसून 1 महिन्याच्या अंतराने 3 महिन्यात तो तलाक देऊ शकतो. हे फक्त मुस्लिमांना सवलत आहे. आज द्विभार्या प्रतिबंधक कायदा बायगमस मॅरेज 1946 मध्ये जो लागू झाला तो सर्व त्याला अपवाद फक्त मुस्लिम समाज आहे. म्हणजे मुस्लिम पुरुष दुसरं लग्न करू शकतो, तिसरं लग्न किती पुरुष करतात त्याचा वापर करा हा भाग वेगळा, त्यातला प्रोपगंडा हा भाग वेगळा. पण एका जरी मुस्लिम स्त्रीवरती अन्याय होत असेल तर ते चूक आहे या भागाने. पण मुस्लिम पुरुषाला हे आहे. हलालाचा मी उल्लेख केला, या प्रथेतून जावं लागतं. मूल दत्तक घेण्याच्या बाबतीत या ज्या सगळ्या आत्ताच्या ज्या अडचणी आहेत त्या फक्त मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातच आहेत. जास्त फोकस जेव्हा होतो हा विषय येतो तेव्हा मुस्लिम समाज येतो. आणि समाजात काय होतं समजा की एक गणेश नावाचा माणूस आणि गणेशने दुसरं लग्न केलं आणि एक रहीम नावाचा मुलगा आहे जो मुस्लिम आहे पण तो पोलीस आहे. दुसरं लग्न करणाऱ्या एखाद्या हिंदूला तो अरेस्ट करू शकतो ज्याला स्वतःचं दुसरं लग्न केलेलं आहे. आणि न्याय देणारा जर मुस्लिम आहे, जर त्याला 3 बायका असल्या तरी ज्याने दुसरं लग्न केलेलं आहे त्याला शिक्षा करू शकतो. म्हणजे हे उघड दिसणारं जे डिस्क्रिमिनेशन आहे, बरोबर आहे, हे लोक सहन करतील का, पाहतील का? आणि हे बरं कायदा हा रोजच्या जीवनाचा भाग असतो, तो श्रद्धेचा भाग नसतो. श्रद्धा या वेगळ्या आहे, बरोबर आहे, आणि प्रथा कायदा हा वेगळा भाग आहे. जेव्हा काल सुसंगत राहणं यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा गैरसमज निश्चितच आहेत. म्हणजे गैरसमज तर इतक्या पातळीवरती आहेत की खरं म्हणजे समान मी जे म्हणालो की 5 गोष्टींशी निगडीत आहे, पण लोक जोडत असताना ते आरक्षणाशी जोडत असतात. म्हणजे आरक्षण एकदा समान नागरिक कायदा आला की आरक्षण हे होईल, अशा त्या गोष्टी आहेत. बरोबर. तर हा जो विषय आहे तो म्हणून मी म्हटलं इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड अँड इझी टू मिसअंडरस्टँड. आणि अनेकांनी हे मिसअंडरस्टँडिंग पसरावं यासाठी उद्योग केला आहे. खरं म्हणजे कुटुंब नियोजन जेव्हा राष्ट्रीय कार्यक्रम होतो त्याबद्दल जाहीर अशा जाहिराती येत होत्या, लोकांपर्यंत पोहोचत होत्या, लोक शिक्षण होत, मास एज्युकेशन होत होतं. मध्यंतरी वेगवेगळ्या आजारांच्या बाबतीत सुद्धा हे होतं. समान नागरिक कायद्याच्या बाबतीत अशी जनजागृती करावी असं कोणीही प्रयत्न केलेला नाही. असं हा थोडा गुंतागुंतीचा हा मुद्दा आहे. समान नागरिक कायदा म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेणं सर, तुम्ही इतक्या वेगवेगळ्या पैलू आणि इतक्या वेगवेगळ्या अँगलनी ते समजून सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो समजायला सगळ्यात कठीण आहे आणि त्याचे गैरसमज व्हायला सगळ्यात सोपा आहे. नेमकं मी जेव्हा अनेक आपल्या विद्यार्थ्यांशी पण कधी बाहेरही व्यक्ती असतात, त्यांना अभ्यासाशी काही देणं घेणं नसतं, जेव्हा असं चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा अनेकदा त्यांना असं वाटतं की आपल्या देशामध्ये समान नागरिक कायदा लागू झाला म्हणजे आपोआपच आरक्षण राहणार नाही, किंवा अनेक लोकांना असं वाटतं की समान नागरिक कायदा लागू झाला की मुस्लिमांनी त्यांची संख्या कमी करता येईल, किंवा मुस्लिम लोकांना असं वाटतं की ते लागू होणार म्हणजे होऊ नये. परंतु ही वस्तुस्थिती तुम्ही सांगितली की आपल्या घटनाकारानंतर मुस्लिमच समाजातला एक गट आहे की त्यांनी पहिल्यांदा याची मागणी केली, त्याच्यासाठी मोर्चा काढला. तो ऐतिहासिक क्षण, तो ऐतिहासिक प्रसंग तुम्ही सांगितला. आणि सर दुसरी एक बाजू मला आता तुमच्याशी चर्चा करताना पुन्हा एक लक्षात आली की मी जेव्हा बरेचदा हा विचार करतो की आपल्या देशातले अनेक तरुण शिकतात, खूप चांगले शिकतात आणि मोठमोठे जॉब लागले की बाहेर देशात जातात. बाहेर देशामध्ये जेव्हा ते जातात तिथं सेटल होतात, परत येत नाही ते भारतामध्ये.
जेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून मी काही असा प्रयत्न केला की हे असं का होत असावं, तर ते ह्या सगळ्या गोष्टीचा भाऊ करतात की इथं परिस्थिती अशी आहे, वेगळ्या पद्धतीचे कायदे आहेत, एकाला एक कायदा आहे, दुसऱ्याला दुसरा कायदा आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना तिकडली जी युनिफॉर्मिटी जी आहे ॲक्च्युअलमध्ये त्यांना जसं जे राष्ट्र पाहिजे असतं त्या राष्ट्राचं स्वप्न आपल्या घटनाकारांनी सुरुवातीलाच बघितलं होतं, आणि ते स्वप्न तसं ते व्हावं याच्यासाठीचा मार्ग म्हणजे हा सिव्हिल युनिफॉर्म कोड होता. म्हणजे हे खरंच खूप आजच्या तरुणांनी लक्षात घ्यायची गोष्ट आहे, समजून घ्यायची गोष्ट आहे. आणि याच्यातली सत्य परिस्थिती जर समजून घ्यायची असेल तर राजकीय लोकांनी पसरवलेले गैरसमज जे आहेत ते दूर करून ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे ही आपल्या सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. की तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने म्हणजे हा दीर्घ झाला प्रश्न, पण ही खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही ते समजावून सांगितलं. सर, त्याच्यानंतर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये खूप साऱ्या जाती आहेत, खूप सारे धर्म आहेत. आत्ताची आपली परिस्थिती अशी आहे आपल्या देशाची की सगळ्या लोकांना म्हणजे एक गणवेश जरी लागू करायचा म्हटलं शाळेतल्या मुलांना तरी ते शक्य होत नाही आपल्याला. आणि आपण 75 वर्ष घटना लागू होऊन आपल्याला झाली, पण 75 वर्षामध्ये सुद्धा आपली परिस्थिती फारशी बदललेली आहे असं वाटत नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर तशा परिस्थितीमध्ये सिव्हिल सर्व्हिस हा जो एक कोड आहे, सिव्हिल युनिफॉर्म कोड जो आहे आपला, तो लागू होण्यामध्ये काय अडचणी आहेत असं वाटतं तुम्हाला? खऱ्या अडचणी कुठल्या आहेत? युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा कॉमन सिव्हिल कोड. हो, मी गणवेशाचा उल्लेख केला. हो. खरं मी आता ते गणवेश आणि हिजाबशी जोडतो परत. ते कॉन्ट्रोवर्सी झाली हिजाबच्या मुद्द्याशी झाली. खरं म्हणजे हा जो माइंडसेट आहे ना, धार्मिक वर्चस्वाचा, पुरुष प्रधान मानसिकतेचा, समान नागरिक कायदा म्हणजे मगाशी जे सांगितलं फक्त तेवढ्या पुरतं मर्यादित नाहीये, तर धर्माच्या पलीकडे पाहण्याची एक दृष्टी देणारा तो कायदा आहे. धर्माच्या पलीकडे पाहण्याची. बरोबर. कारण आता तुम्ही 75 वर्ष झाले असे म्हणाल की आपला भारत देश काही प्रमाणात असं पुढे गेलेला होता. बरोबर आहे. आपल्या गतीने पुन्हा तो मागे जातोय की काय अशी वाटावी अशी जी आजची स्थिती निर्माण झालेली आहे, हे याची सुद्धा स्वतंत्र पद्धतीने चिकित्सा करायलाच पाहिजे. आता मुस्लिम समाज, मी म्हटलं तसं मगाशी तुम्ही असं म्हणालात की हा फक्त मुस्लिम समाजाशीच जोडण्यात येतो आणि त्याची कारण पण मी सांगितलं, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. आजही माझे असे काही हिंदुत्ववादी मित्र आहेत ते असं म्हणतात की आम्ही खरं म्हणजे आम्हाला समान नागरिक कायदा नकोच आहे. हिंदुत्ववादी मित्र म्हणतात. बरं. कारण समान नागरिक कायदा आल्यामुळे काय होणार आहे हे मला हळूच सांगतात. बरं. त्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि हिंदू राष्ट्र निर्माण करत असताना संघाचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा मुस्लिम ख्रिश्चनांना सेकंडरी सिटिझनशिप, दुय्यम नागरिकत्वाचं बोलायचं असतं. पण समान नागरिक कायदा आणल्यानंतर समान नागरी अधिकार मिळणार आहे. मग तुमचं जो अजेंडा आहे दुय्यम नागरिकत्व देण्याचं, तिथे त्याला छेद जातो. अगदी नको. समान नागरिक कायद्यामध्ये आता हिंदू समाजातील काही लोक त्याच्या विरोधात का आहेत? इन्कम टॅक्स भरत असताना ज्याला अविभक्त कुटुंब पद्धत म्हणतात. बरोबर आहे. अनडिवायडेड फॅमिली जी आहे, इन्कम टॅक्स भरत असताना इतर धर्म समूहापेक्षा त्यांना अधिक फायदा काय होतो? एखादाच मनुष्य कमावता असेल त्याला त्याच्या इन्कम प्रमाणे टॅक्स देण्याच्या ऐवजी घरातले बाकीचे मेंबर्स जे कमावणारे नाही ते आपलं उत्पन्न विभागून टाकू शकतात, त्याचे बेनिफिट घेऊ शकतात. हे फक्त हिंदूंच्या बाबतीतच लागू आहे. आता परवा 2024 मध्ये भारतातला, स्वतंत्र भारतातला मी म्हणतोय एकमेव असं राज्य आहे उत्तराखंड, की जिथे फेब्रुवारी 2024 मध्ये समान नागरिक कायदा अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे भारतातला, स्वतंत्र भारतातला
अशा पद्धतीने कायदा आणणारा, युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणारा उत्तराखंड हा पहिलं राज्य झालेलं आहे. त्याचे आम्ही स्वागत केलेलं आहे. पण ते सुद्धा भारतीय संविधानाला अपेक्षित असलेला समान नागरी कायदा नाही आहे. अच्छा. आम्ही का त्याचं स्वागत केलं की मुस्लिम महिलांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी, समान अधिकार देण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग होतो. पण त्या कायद्यामधून ट्रायबल कम्युनिटी आहे, SC ST कम्युनिटी आहे, त्यांना बाजूला ठेवलेलं आहे. त्यांना ते अप्लिकेबल नाही आहे. आता हे सर्वांना अप्लिकेबल पाहिजे. दुसरी गोष्ट, लिव्ह इन रिलेशनशिप सारखे जे गोष्टी नंतरच्या काळात आलेल्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा विषम, अन्यायी अशा तरतुदी त्यामध्ये आहेत. आणि त्यांनी इन्कम टॅक्स मध्ये अनडिवायडेड फॅमिलीच्या संदर्भात जे बोलू त्याला हात लावलेला नाहीये. बरोबर. मग राजकीय लोकांना हा मुद्दा मिळतो की तुम्ही फक्त आणि फक्त मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्यासाठी, लक्ष करण्यासाठी तो कायदा आणलेला आहे. अशी ती स्थिती आहे. दुसरी गोष्ट स्पष्ट करतो, थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया म्हणत असताना युनिफॉर्म सिव्हिल कोड हे कॉन्करंट लिस्ट मध्ये येतो. म्हणजे कायदे बनवण्याच्या बाबतीमध्ये स्टेट गव्हर्नमेंटला काही अधिकार आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटला काही आहेत, आणि राज्यही करू शकतं आणि केंद्रही करू शकतं, असे ते कॉन्क्रीट समवर्ती सूची. बरोबर. समान नागरी कायदा हा समवर्ती सूचीतला आहे. म्हणून महाराष्ट्र शासन सुद्धा करू शकतं, गुजरातही करू शकतं, जसं उत्तराखंडने केलेलं आहे. बरोबर. पण जेव्हा तुम्हाला थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया म्हणायचं आहे, उत्तराखंडचा कायदा महाराष्ट्रातल्या लोकांना लागू होणार नाही. तर याच्यासाठी केंद्र शासनाने ते तयार करणं हे जास्त महत्वाचं ठरेल. बरोबर. आता तुम्ही प्रास्ताविकेमध्ये बोलताना म्हणालात की गोव्याचंही उदाहरण दिलं होतं. गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे, आणि मी म्हटलं की स्वतंत्र भारतानंतर पहिल्यांदा गोव्यातला समान नागरी कायदा स्वतंत्र भारतानंतर आलेला नाहीये. अच्छा. भारतावरती ब्रिटिशांचं राज्य असताना गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं. अच्छा. आणि पोर्तुगीजांनी तिथे आपली शासन प्रणाली आणलेली होती, आणि ते सर्व धर्मीयांसाठी समान कायदे त्यांनी आणलेले. बरोबर. तेव्हा तिथले गोव्यामधले जे मुस्लिम समुदाय आहे तो तोंडी तलाकही देऊ शकत नाही, दुसरं लग्नही करू शकत नाही, तिथे हलालही असू शकत नाही. आपोआप याच्यावरती बंधन आले, आणि सर्व मुस्लिम समाज हा आनंदाने आहे. रशिदा मुजावर नावाच्या तिथे कार्यकर्त्या होत्या. जमाते इस्लामी सारखे लोक, मुस्लिम पर्सनल बोर्डा सारखे लोक तिथे गेले आणि त्या मुस्लिमांना उचकवत होते की तुम्ही इथे आंदोलन करा आणि इथे मुस्लिम पर्सनल लॉ लागू करायची मागणी करा. रशिदा आम्ही सपोर्ट केलं त्या रशिदा मुजावरला. ते म्हणाले की आम्ही इथे आनंदी आहोत, आम्हाला इथे येऊन अशा आमच्यामध्ये काड्या घालायचं काम करायचं नाही. आणि गोव्यामध्ये आता प्रश्न असा आहे की जेव्हा समान नागरी कायदा आणायचे प्रयत्न होतात तेव्हा 1954चं स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे, गोव्याचा समान नागरी कायदा आहे मॉडेल म्हणून, आता उत्तराखंडचा आहे. या प्रत्येकामध्ये काही त्रुटी आहेत, ड्रॉबॅक्स आहेत. या जरा बाजूला केल्या तर आपण एक चांगलं मॉडेल आणू शकतो. आता उदाहरणार्थ गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे, द्विभार्या प्रतिबंधक कायदा सर्वांना अप्लिकेबल आहे, पण त्याला एक्सेप्शन हिंदू आहे. हिंदू मात्र दुसरं लग्न करू शकतो गोव्यामध्ये. ते कसं की लग्नानंतर म्हणजे ज्या स्त्रीचं वय 25 झालेलं असेल आणि त्याला मूल झालेलं नाहीये, किंवा मुलगी झालेली आहे फक्त, मुलगा नाही आहे, तर तो दुसरं लग्न करू शकतो. अरे बाबा. कारण त्या काळामध्ये प्रत्येक धर्माच्या आस्था, कल्चर याला महत्व, आणि कन्या काय म्हणूया त्याला अग्नी देणं पुढच्या हा हिंदू समाजाचा अविभाज्य भाग होता. त्यातून ती कदाचित पुढे आली असेल. पण आज घडीला दुसरं लग्न करण्याची तरतूद हिंदूंना गोव्यामध्ये आहे, राज्यात आहे, इतरांना नाही. असे काही डिस्क्रिमिनेशन्स आहेत. बरोबर आहे. ते सुद्धा बाजूला काढणं आणि एक संविधानाला अपेक्षित समान नागरी कायदा तयार करणं हे गरजेचं आहे. आता मुस्लिम समाज वगैरे आहेत की हे आमच्या धर्मातला हस्तक्षेप आहे वगैरे. धर्मातला हस्तक्षेप नाहीये. सगळ्या मुस्लिम देशांच्या मधले कायदे बदलल्या गेलेले आहेत. बरं. आता जेव्हा
मी मगाशी तुम्ही उल्लेख केला की मोदींना सुद्धा जेव्हा आम्ही भेटलो तर शहाबानो जशी होती तशी मध्यंतरी शबाना बानो होती आणि इम्रान खान 2009 मध्ये सुदर्शन रेड्डी आणि दीपक वर्मा यांनी पोटगीच्या संदर्भात निवाडा दिला होता. बरोबर. आणि समान नागरी कायद्याच्या दिशेने जाणारी जी वाटचाल होती. आणि सायरा बानो जी उत्तराखंडची आहे त्यांनी तलाक, बहुपत्नीत्व, पोटगी, मुलांची कस्टडी याबद्दल अप्लिकेशन केलं. त्यातलं फक्त तलाक हे बिद्दत एवढाच एकमेव विषय त्यामध्ये घेतलेला आहे. तेव्हा आम्ही पंतप्रधानांना भेटलो, नरेंद्र मोदींना भेटलो. त्यांनी 10 मिनिटाची वेळ दिली, पण नंतर आम्ही 30 ते 40 मिनिटं या विषयावरती बोललो. त्या एक मुद्दा म्हणून मी सांगतो की ते म्हणाले की आम्ही म्हणालो काय अपेक्षित आहे. आम्ही म्हणलं फक्त 3 वाक्यातलं एक कायदा करा. कुठला? की भारतातल्या सर्व समुदायाने जर घटस्फोट घ्यायचा असेल तर न्यायालयात जायचं. जोपर्यंत घटस्फोट होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न करायचं नाही, त्याच्यावरती बंदी आहे असं म्हणायचं. म्हणजे न्यायालयात जाऊन घटस्फोट करणं आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न करायचं नाही. हे एवढं जरी केलं तर समान नागरी कायद्यातला 80% भाग हा निकाली लागतो. अरे बापरे. तेवढं सुद्धा झालेलं नाहीये. म्हणून सायरा बानोच्या प्रकरणामध्ये मोदी साहेबांना भेटून आम्ही जे निवेदन दिलं तो निवेदन समान नागरी कायदा असं न म्हणता भारतात जसं इंडियन पिनल कोड आहे, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे, तसं इंडियन फॅमिली लॉज तयार करा. ऐक ना, म्हणजे आता समान नागरिक कायदा म्हटलं की लोकांच्या मध्ये काय झालंय, कन्फ्युजन झालंय. बरोबर. मिसअंडरस्टँडिंग ही आहे. अस्मितेचाही प्रश्न झालेला आहे. समान नागरिक कायदा बाजूला ठेवा, इंडियन फॅमिली लॉज असं ते आणा, सर्वांना अनिवार्य करा, ही मागणी होती. तर मुस्लिम समाज त्याला असं वाटतो हा धर्मात हस्तक्षेप आहे. स्वतंत्र भारतामध्ये आमच्या सारख्यांना असं वाटतं की ते शरीयतचे कायदे त्याचं सार्वभौम ठेवायचं का संसदेचं ठेवायचं. बरोबर आहे. आता आपलं धर्मनिरपेक्ष शासन आहे, लॉ मेकिंग ऑथॉरिटी ही संसद आहे. त्यांनी जर कायदा केला तो ऍक्सेप्ट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मुस्लिम शरीयत मध्ये बदल झालेलेच नाही आहेत का? असंही नाही. 1843 मध्ये आपल्याकडे गुलामगिरीच्या विरोधातला कायदा ब्रिटिशांनी आणला आणि तेव्हाच मुस्लिमच्या शरीयत मध्ये हस्तक्षेप झालेला. 1960 मध्ये आपल्याकडे इंडियन पिनल कोड आलेला, संहिता आली. त्यामुळे 1860 मध्ये ते आपण स्वीकारलं. तेव्हा शरीयत मध्ये ज्या शिक्षा होत्या, जे गुन्हे होते, ते स्वरूप आहे तेही आम्ही ब्रिटिशांनी काढलं. 1861 मध्ये आपल्याकडे वेगवेगळे हायकोर्ट स्थापन करण्यात आले, मुंबई, मद्रास, कलकत्ता वगैरे हायकोर्ट. आणि तिथले जे जजेस आहेत ते क्वालिफाईड जे कोणी असेल ते असायचे. मुस्लिम कायद्यानुसार, शरीयतनुसार कलह असताना, वाद असताना निवाडा देणारा मुस्लिमच न्यायाधीश असायला पाहिजे. तोही मार्गी निघालेला आहे, आपोआपच निघाला. म्हणजे तुमच्या शरीयत मध्ये आतापर्यंत इतके सगळे बदल झाले ते तुम्ही निमूटपणे स्वीकारले. बरं, शरीयत म्हणजे कुठली, इंडोनेशियाची का तुर्कस्तानाची का पाकिस्तानची का बांगलादेश, तिकडची एक नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे हे जे धर्मवादी राजकारण आहे त्यालाही तसा अर्थ नाहीये. हे सगळं जे आहे ना, मुस्लिम समाजाला सुद्धा हे माहिती नाहीये. आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळ जे प्रयत्न करतोय त्यामध्ये जे आमची तरुण लोक आहेत त्यांनी अशी शपथ घेतात की आम्ही आमचं लग्न स्पेशल मॅरेज ऍक्ट पद्धतीनेच करणार. म्हणजे ते आंतरधर्मीय असेल, धर्मांतर्गत असेल, की मग तोंडी तलाक देता येत नाही, पोटगीही मागता येते, दुसरं लग्न करता हे सगळं निर्माण होतं. म्हणून स्पेशल मॅरेज ऍक्टच्या बाबतीमध्ये अवेअरनेस अधिकाधिक निर्माण करणं हा आम्ही त्याच्या एक तात्पुरता पर्याय निवडलेला आहे. त्याचा अधिकाधिक वापरही करतोय. कारण असं आहे की मुस्लिम कायद्यानुसार एखादी पत्नी असेल आणि नवरा मेला समजा, तर 1/8 इतकं त्याला प्रॉपर्टीमध्ये मिळतं.
पण स्पेशल मॅरेज ऍक्ट पद्धतीने लग्न केलं तर 50%. हा अशा पद्धतीचे काही फायदे आम्ही सांगतो. नाही तर आमच्याकडे ना सत्यशोधक मंडळाकडे जे महिला मदत केंद्र आहेत 16व्या वर्षी लग्न झालेले केसेस आहेत आणि 18व्या वर्षी तलाक झालेले केसेस, अशा अनेक केसेस आहेत. म्हणजे आता इस्लामिक ह्याच्यामध्ये मुलगी प्रेग्नंट असताना तलाक देता येत नाही. असे नवरे बघितलेत की त्याला तलाक द्यायचं म्हणून मारहाण करून तोंडामध्ये शॅम्पू ओतून तिचा गर्भपात करून टाकला आणि मग तलाक दिले. असे म्हणजे डोकं सुन्न होईल अशा पद्धतीच्या केसेस मंडळ हाताळतोय. आणि त्यातून मुस्लिम महिलांची ही जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी समान नागरी कायदा असला पाहिजे. याच्यामुळे अनेक प्रश्न हे निकाली लागणार आहेत, यासाठी आम्ही आग्रही आहोत. ग्रेट सर. म्हणजे ही जी गोष्ट आहे तुम्ही आता जे सांगितले त्यातून अनेक गोष्टी उलगडल्या. सगळ्यात पहिल्यांदा तर महिला हा जो घटक आहे तो सगळ्या समाजातला, सगळ्या धर्मातला, हा बरेचदा समान नागरी संहिता किंवा समान नागरी कायद्याचा जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेस दुर्लक्षित जाणारा घटक आहे. आणि त्यांच्या दृष्टीनं महिला त्या कोणत्याही जातीतल्या असो, कोणत्याही समाजात धर्मातल्या असो, त्यांच्यासाठी सुद्धा समान नागरी कायदा किती महत्वाचा आहे, किती फायदेशीर आहे. आणि अर्थातच तो आपल्या नवीन पिढीसाठीचा किती महत्वाचा टूल आपल्याला ते ठरू शकतं. ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या ह्या सगळ्या चर्चेतून आपल्या बाहेर आलेली आहे. असंच गैरसमज आहे ना अलीकडे, हे जसं मुस्लिम समाजाचं तसं समान नागरी कायदा नाही म्हणून अनेक वेळा हिंदुत्ववादी संघटना ज्या अपप्रचार करतात की मुस्लिम समाज हम 5 हमारे 25, हम 5 म्हणजे 4 बायकांनी तो 1 5 हमारे प्रत्येकाला 5-5 लग्न असे. आणि मग अलीकडे तर 2050 पर्यंत मुस्लिम या देशातले बहुसंख्याक होणार वगैरे वगैरे. यालाही तसा अर्थ नाही. कारण 1900 देश स्वतंत्र 51 पासून आतापर्यंतचे दर 10 वर्षाचे जनगणनेचे आपण अहवाल पाहिले किंवा कुटुंब स्वास्थ्य हेल्थ याच्या संदर्भात सर्वे झाले त्याचं आपण पाहिलं तर याच्यामध्ये आता लक्षात येतं का SY कुरेशी IAS अधिकारी होते आणि भारताचे 17वे चीफ इलेक्शन कमिशनर होते. त्यांनी मिथ्स ऑफ पॉप्युलेशन हे पुस्तक लिहिलंय. त्यामध्ये दाखवून दिलेलं आहे की मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जे जन्म दर आहे ते कसं घटत आलंय, फर्टिलिटी रेट कमी कमी होत चाललेला आहे. आणि आता जवळपास भारताचं जे जन्म दर आहे त्याच्या जवळपास पोहोचलेले आहेत अशी ती आकडेवारी आहे. म्हणून पॉप्युलेशन कंट्रोल करणारा जर कायदा आणला जात असेल तर मुस्लिम समाजांनी त्याला विरोध करू नये. तर हे जे गैरसमजाचे तणावाचे विषय जे आहेत ना की पुन्हा ते एकात्मतेशी जोडल्या गेलेले आहेत, याच्यावरती उपाय म्हणून सुद्धा समान नागरी कायदा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे मी तर म्हणतो की आपल्या लोकांनी राजकीय जो चातुर्य आहे या लोकांचं, ते कोल्ह्यासारखी जी चतुराई करतात राजकीय लोक ऍक्च्युअल मध्ये की मुस्लिमांच्या विरोधी आहे समान नागरी कायदा आणि समान नागरी कायदा आणला तर त्यांचं नुकसान आहे वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फॅक्ट समजून घेतल्या पाहिजे की मुस्लिमात मधल्याच लोकांनी पहिल्यांदा त्याची मागणी केलेली आहे आणि त्याचा फायदा. आणि ही जी फॅक्ट तुम्ही गोव्यातली सांगितली सर, ती तर म्हणजे चकित करणारी आहे की जसं इथे आपण मुस्लिमांच्या बाबतीत म्हणतो की कितीही लग्न करू शकतो आणि कितीही करू शकतो, ती सेम सिच्युएशन गोव्यात आहे. अट घातली ना, विवाहानंतर पत्नीचं वय 25 असेल, मुलगा झाला नाही तर असंही राज्य आहे आपल्या भारतामध्ये, हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सर, आपल्या या संपूर्ण मुलाखतीमध्ये तुम्ही अनेक मुद्दे सांगितलेत. म्हणजे मला तर असं वाटतं की याच्यावर एक पुस्तक लिहिलं तरी कमी पडेल, इतके मुद्दे आहेत. म्हणजे अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं किंवा जो समाज अभिप्रेत होता, आपल्या घटनाकारांना जसा आधुनिक भारत अपेक्षित होता, त्यानंतर आपले जे सुरुवातीचे लोक म्हणूया आपण, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे जे सगळ्या याच्यातले लोक होते त्यांना जे अपेक्षित होतं, त्या दृष्टीनं जाणारा एक माइलस्टोन म्हणून आपण समान नागरी कायद्याकडे किंवा संहितेकडे पाहायला पाहिजे. ते खरं वास्तव आहे. आणि हा विषय समजून घेत असताना आपल्या नवीन मतदारांनी किंवा विद्यार्थ्यांनी, मतदारांनी, सगळ्या लोकांनी राजकीय सोयीसाठी राजकीय पक्षांनी पसरवलेले गैरसमज दूर करून, ते बाजूला करून रिअल परिस्थिती समजून घेतली पाहिजे. हे पण खूप महत्वाचं आहे. सर, मी हा सगळं बोलत असताना एक माझ्या मनात सहज प्रश्न आला
की तुम्ही संपूर्ण आयुष्य हे सगळं जगलं आहात. आणि माझा अनुभव असा आहे की प्रत्येक धर्मातले जे कट्टरपंथीय लोक असतात, त्या कट्टरपंथीय लोकांना त्या धर्मात म्हणजे ज्या काही सुधारणा होतात किंवा सुधारणा करण्यासाठी किंवा दुसऱ्या धर्मातले लोक जेव्हा त्या धर्मातल्या प्रार्थनास्थळांना वगैरे भेटी देतात, म्हणजे एक प्रकारचं ते काय म्हणूया आपण त्याला सरमिसळ जी होते वेगवेगळी, तर ही यांना नको असते. याच्यापासून नेहमी दूर ठेवायचा प्रयत्न करतात. आणि असे खूप उदाहरणं आहेत. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलामांपासूनची उदाहरणं आहेत की ते जेव्हा तिथं जायचे आणि मग मंदिराला पण भेटी द्यायचे, त्यावेळेस त्याच्यावर हिंदू कट्टरपंथीय सुद्धा विरोध करायचे त्या गोष्टीला. आणि असं मला वाटतं प्रत्येक धर्मामध्ये होतं. तर हे सगळं करत असताना हा सगळा एवढा मोठा अर्धशतकीय प्रवास तुम्ही जो केलेला आहे, हे सगळं करत असताना तुम्हालाही असा कट्टरपंथीय लोकांचा त्रास झाला असेल? हे खरं आहे की समाजामध्ये काही प्रस्थापित लोक असतात, काही सुधारणावादी असतात, आणि प्रस्थापित लोकांच्या मधून काही धर्मरक्षक, कस्टोडियन्स ऑफ द रिलिजन म्हणून पुढे असतात. आणि त्यांना सुद्धा आम्ही म्हणतो तेच धर्म, म्हणजे धर्म सुद्धा, म्हणजे आता हिंदुत्व जेव्हा म्हणतो की तुमच्या दृष्टीने हिंदू असणं हे वेगळं आहे, किंवा अनेक इतर कोणी असेल त्यांच्या दृष्टीने वेगळं असतं. महात्मा गांधींचं हिंदुत्ववाद वेगळा होता आणि सावरकरांचं हिंदुत्ववाद वेगळा होता. तसं आझादांचा इस्लाम हा वेगळा होता, जिनांचा इस्लाम त्याहून. आणि हे असले जे व्हरायटीज आहेत, यांना समाजाचं अज्ञान हे त्यांचं मोठं कॅपिटल असतं. आणि मुस्लिम समाजात तरी विशेषतः दारुल उलूम देवबंद सारखे ज्या संस्था आहेत, फतवे काढून समाजाची दिशाभूल करायची. फतवे म्हणजे सुद्धा अनिवार्य नसतात, कंपल्सरी नसतात. फतवेचा अर्थ सल्ला देणं. पण आपल्याकडे फतवा म्हणजे कोणी रिलिजियस ऑथॉरिटीने काढलेला आहे आणि बाकी सगळ्यांनीच ते ऐकलं पाहिजे, या अनुषंगाने अनेक फतवा संस्कृती आपल्याकडे आली. ती अत्यंत फसव्या स्वरूपाची अशीच ती संस्कृती होती. आता मी जसं मगाशी म्हणालो की शरीयत याच्यामध्ये ब्रिटिश काळात कितीतरी फरक झाला. 1937 हा शरीयत ऍक्ट आला. याला बॅरिस्टर जिनाने विरोध केलेला होता की हे प्रॉपर नाही आहे आणि हे चुकीचं आहे. बरं, त्यांनी आता हे गेले. पण आता मुस्लिम समुदायामधून याला ज्या पद्धतीने ऍक्सेप्टन्स मिळालाय, याच्यात सुधारणा जी पहिल्यांदा झाली ती सुधारणा 1939 मध्ये झाली. तेव्हा असं लक्षात आलं की 1937च्या कायद्यामध्ये पुरुषाला जर हा तलाक द्यायचा असतो तेव्हा तो केव्हाही देऊ शकतो. तलाके हसन असेल, तलाके अहसन असेल, तलाके मुबारक असेल, तलाके खुला असेल, सगळ्या पद्धतीने पुरुषच तलाक देतो. स्त्रीला जर तलाक घ्यायचा असेल तर तिने काय करायचं? तिला दारच नाही. बरोबर. खुला पद्धतीने सुद्धा स्त्री तलाक मागू शकते, तलाक देऊ शकत नाही. नवऱ्याला रिक्वेस्ट करते तलाक द्या म्हणून. द्यायचा का नाही नवराच. बऱ्याच वेळा नवरे काय करतात, मी दुसरं लग्न करीन पण तुला तलाक देन, तुझे सडाके मारूंगा, तलाकच देत. अशा महिलांनी काय करायचं? म्हणून 1939ला डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट आलं. म्हणजे मुस्लिम विवाह विच्छेद कायदा, ज्यानुसार स्त्रीला जर तलाक पाहिजे असेल तर तिने कोर्टात जायचं. मग माझा नवरा नपुसक आहे, माझा नवरा ल्युनॅटिक आहे, किंवा तो मानसिक आजारी आहे, तो क्रुएल्टी करतो, तो लापता झालेला आहे, त्याला तुरुंगवास झालेला आहे, त्याला इनक्युरेबल डिसीज असाध्य आजार झालेला आहे, असे 7-8 कारणांपैकी एक कारण दाखवून मग मिळवून घ्यायचं. ही स्त्रियांच्यासाठी स्थिती. आणि पुरुषाला मात्र पाहिजे तेव्हा तो त्याला देऊ शकतो. हे डिस्क्रिमिनेशन होतं. 1939ला सुधारणा झाली. राजीव गांधींच्या काळामध्ये शहाबानू प्रकरणाच्या वेळेस जो जजमेंट आलं पोटगीच्या संदर्भात, जस्टिस यशवंतराव चंद्रचूडाने तो दिलेला होता. तर पोटगी देणं सुद्धा आमच्या धर्मात नाहीये असा आग्रह धरला. आणि 1986ला
त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवला आणि 1986ला मुस्लिम विवाहित महिलांना संरक्षण देणारा कायदा स्थापन करण्यात आला, निर्माण केला. हे सगळं जे झालं मुस्लिमांनीच व्यक्तिगत कायद्यात घडून आणलेली सुधारणा होती ती. बरोबर. सुधारणा केली नाही असं नाही, पण हा जो प्रकार आहे. आता अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही विरोधाचे सांगितलं. हमीद दलवाईंनी जेव्हा ही चळवळ सुरू केली, मुस्लिम समुदायाशी संवाद करण्यासाठी पुण्यातच मोमिनपुरा म्हणून भाग आहे, तिथे गेले होते असं संवाद यात्रा. तिथल्या लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला, लाठी हल्ला केला होता, जीवघेणा हल्ला केलेला. अशाच पद्धतीने आता मुस्लिम सत्यशोधक मंडळ मुस्लिम महिलांची परिषदा बोलवतोय, कायद्याची मागणी करतोय. तेव्हा भारतभरातले धर्मवादी मुस्लिमांनी काय केलं, मुस्लिम पर्सनल लॉ प्रोटेक्शन कमिटीची स्थापना केली, प्रोटेक्शन करणारी. बरं. आणि मग 73 मध्ये मुंबईमध्ये त्यांनी अशी मोठा एक मेळावा, परिषद घेतली. त्या हजारो लोक आणि दलवाई आणि 10-15-20 लोक त्याचा निषेध करण्यासाठी तिथे होते. तिथे सुद्धा लोकांनी हल्ला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. आणि 1973 मध्ये या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामाला विरोध करण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची स्थापना झाली. आता जे आपण अनेक वेळा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हे एक अथॉरिटी मानतो, ती एक संघटना आहे. ते काय लिगल अथॉरिटी नाहीये. आणि त्याची स्थापना जी झाली तर मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामाला विरोध करण्यासाठी झालेली आहे. पण गव्हर्नमेंट जेव्हा एखादा विषय येतो त्या मुस्लिम पर्सनल बोर्डला स्थान देतो. विचार मुस्लिम सत्यशोधकला विचारणा केल्या जात नाही. तेव्हा म्हणजे राजकीय व्यासपीठ जी आहेत ती मतदारांना काय हवंय, लोक शिक्षणापेक्षा लोकानुनय त्यांना करायचं असतं. तर आम्ही हे काम करत असताना शहाबानोच्या वेळेस असं बोलल्या जायचं की कुतुब मिनार एवढी आमची प्रेत पडली तरी आम्हाला चालतील, पण आम्ही हे सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा मान्य करणार नाही. माझ्या दृष्टीने जेव्हा स्वतंत्र भारत झाला तेव्हा आपण हे भारतातली संसद असेल, सर्वोच्च न्यायालय असेल आणि संविधान असेल यांना प्राधान्याने मान्य, म्हणजे फक्त मुस्लिमांनीच नाही, आपण सर्वांनीच. पण दुर्दैवाने झालं काय, मुस्लिमांनी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा मानला नाही आणि हिंदुत्ववाद्यांनी बाबरी मस्जिद पाडत असताना त्याने दिलेला शब्दही पाळला नाही की जे सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू होती. कायदा हातात घेणं हे धर्मवाद्यांनी सातत्याने केलेलं आहे आणि भारतीय समाजाला मोठं सेटबॅक आहे. तेव्हा हा जो दबलेला आवाज आहे, विवेकी आवाज आहे, तो पुढे यायला पाहिजे. माझ्या दृष्टीने समान नागरिक कायदा हा धर्माचाच विषय नाहीये. इस्लाम मध्ये असेल की इतर धर्मामध्ये आदत हा एक भाग असतो आणि इबादत हा वेग. इबादत म्हणजे आस्था, श्रद्धा, तो भाग, आणि आदत म्हणजे व्यवहारातला भाग, दैनंदिन जीवनातला भाग. समान नागरिक कायदा आणल्यामुळे तुमच्या धार्मिक श्रद्धांच्या वरती कुठलाही परिणाम होत नाही. मुस्लिमांच्या नमाज आहे, रोजा आहे, जकात आहे, हज आहे, ईश्वरावरती पैगंबरावर श्रद्धा आहे, याला कोणी अडथळा आणतच नाहीये ना. बरोबर आहे. म्हणून धर्म स्वातंत्र्य म्हणजे बऱ्याच वेळा जे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो ना, भारतीय संविधानाचं जे धर्म स्वातंत्र्याचं कलम आहे 25 आणि 26 असेल, आणि अल्पसंख्याकांचे अधिकार आहेत 28, 29, 30, हे आम्हाला दिलेलं संरक्षण आहे. आणि हे असल्यामुळे तुम्हाला समान नागरिक कायदा आणता येत नाही 44. तर कलम 25 आणि कलम 44 हे एकमेकांचे कॉन्ट्रोव्हर्सी आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, परस्पर विरोधी आहे असं मांडण्यात येतं. वास्तविक तसं नाहीये. म्हणून धर्मवाद्यांनी अशी मागणी केली होती की पर्सनल लॉज हे कलम 25चा भाग बनवावा, धर्म स्वातंत्र्याचा भाग बनवावा. पण MC छगलांच्या सारखे काही लोक होते, त्यांनी धर्म स्वातंत्र्याच्या मर्यादा काय ते सुद्धा लक्षात आलं आणि सोशल वेलफेअर आणि सोशल रिफॉर्म
करत असताना धर्मस्वातंत्र्याला आपण बाजूला ठेवू शकतो, कारण सोशल वेलफेअर, सोशल रिफॉर्म हा अस्तेचा विषय नाहीये. असं ते एक लॉंग अशी हिस्ट्री आपल्याकडे झालेली आहे. एक अजून एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे सगळेच गव्हर्नमेंट आहे, समान नागरी कायदा आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकायच्या ऐवजी विरुद्ध दिशेनेच पावलं आलेली आहेत. जसे शहाबानोच्या वेळेस पोटगीच्या संदर्भात झालेलं. 1973 मध्ये काय झालेलं की असा एक कायदा होता, जर केंद्र शासनच्या सरकारी नोकरीमध्ये जर असलेले लोक आहेत ते सर्वांना समान कायदे असतील. म्हणजे एखादा मुस्लिम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो एम्प्लॉय आहे, नोकर आहे, त्यांनी जर दुसरं लग्न केलं तर त्याला नोकरी सोडून द्यावी लागेल, नोकरीतून काढून टाकण्यात तो शिक्षेस पात्र होतो, गुन्हा समजण्यात येतो. मुस्लिम असला तो केंद्र शासनाचा नोकर असेल तर त्याला दुसरं लग्न करता येत नव्हतं. 1973 मध्ये इंदिरा गांधींच्या काळामध्ये ते सुद्धा तरतूद आहे ती काढून टाकण्यात आलेली होती. आणि केंद्र शासनामध्ये नोकरीला असणारा जो मुस्लिम आहे त्याने दुसरं लग्न केलं तरी तो गुन्हा मानण्यात येत नव्हता. अरे बाप. खरं म्हणजे इंदिरा गांधींनी फार चांगले डिसिजन घेतले आणि त्यांचं नेतृत्व असं होतं की समान नागरी कायदा आणण्याच्या बाबतीतही झालं असतं. पण वोट बँक पॉलिटिक्स जो आहे, जो शहाबानो केस मध्ये पाहिला, आता सुद्धा भाजप जेव्हा समान नागरी कायद्याच्या बाबतीत बोलतोय तर सिलेक्टेड समान नागरी कायदा बोलतायत. बरोबर आहे. नाहीतर त्यांना संधी होती उत्तराखंड मध्ये समान नागरी कायद्याचं मॉडेल, पण त्याच्यात लूप होल्स ठेवले नसते त्यांनी. सर्व समावेशक आहे, इन्क्लुझिव्ह आहे असं दाखवता आलं असतं. तेव्हा बोलण्याच्या आणि कृतीच्या या ज्या गोष्टी आहेत, म्हणून समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये ऑनेस्टी, ट्रान्सपरन्सी, मास एज्युकेशन प्रायोरिटीने केलं पाहिजे आणि कुणाचाही धर्म आडवा येणार नाही. नाहीतर आज राजकीय लोक म्हणतात समान नागरी कायदा आला तर तुम्हालाही सप्तपदी करावी लागेल, समान नागरी कायदा आला तर तुम्हाला साड्या घालाव्या लागतील, समान नागरी कायदा आला की तुम्हाला बिंदी लावावी लागेल. समान नागरी कायद्याचा आणि याचा काही एक संबंध नाही. सगळे धर्म आपापल्या रिच्युअल्स, कल्चर्स सांभाळून धर्म करू शकतात. वाद आणि विवाद जेव्हा होतात तेव्हा सर्वांना एक कायदा असेल ही त्याची मागणी आहे. आणि आता फक्त कौटुंबिक कायद्यांच्या बाबतीतला प्रश्न आहे, तेवढं एक निवारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणं, सर्व राजकीय पक्षांनी त्यासाठी सहमती दर्शवणं, याच्यात नेशन बिल्डिंग असेल, नॅशनल इंटिग्रेशन असेल, सामाजिक सुधारणा असेल, समता असेल, हे सर्व साध्य होणार आहे. आणि म्हणून मुस्लिम सत्यशोधकसाठी किंवा माझ्यासाठी हा मिशनचा भाग आहे, बरोबर आहे, हा प्रयोजनाचा भाग आहे. आणि अनेक असे मला या ठिकाणी मुद्दामून नमूद करायचं आहे. ताहिराबीची केस असेल किंवा त्याच्यामध्ये सदलाम मुगदूल म्हणून एक केस होती, गुजरात ॲक्शन ग्रुपची ही केस होती, शबाना बानोची होती, सायरा, या सगळ्या केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने समान नागरी कायद्याच्या बाजूने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. वेळोवेळी याची रिकमेंडेशन्स केलेली आहे, पण गव्हर्नमेंटला ते करणं शक्य झालेलं नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा पावसाळी छत्र्या उगवाव्यात तसा समान नागरी कायद्याचा विषय उगवला जातो आणि निवडणुका संपल्या की ते संपून जातं. तरीही पण मी सांगेल, समान नागरी कायदा हा सेक्युलरिझमची कमिटमेंटचा भाग असला तरी ज्याची सेक्युलरिझमची कमिटमेंट नाही असा भारतीय जनता पक्षच समान नागरी कायदा आणेल ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. कारण काय, आणि मला वाटतं ती इष्टापत्ती असेल. बाकीचे जे प्रागतिक देश राजकीय पक्ष आहेत, पुरोगामी म्हणवणारे आहेत, धर्मनिरपेक्ष म्हणवणारे आहेत, ते समान नागरी कायदा आणण्याच्या दृष्टीने धाडस करतील. अगदी कम्युनिस्ट सुद्धा धाडस करतील असं वाटत नाही. बरोबर, हे आणलं तर भाजपच आणू शकेल. बरोबर, पण ते आणत असताना तो सर्वसमावेशक असण्याची गरज आहे. त्यांनी आपण काळजी घ्यावी आणि तसं व्हावा म्हणून बाकीच्या पक्षांनी त्याला पूरक असं वागलं पाहिजे असंही मला वाटतं. पण जो मागच्या
काही काळापर्यंत वाटत होता. लोकसभेच्या इलेक्शन नंतर पुन्हा हा विषय मागे पडतो का पुढे जातो का मागे पुढे ही कसरत चालू राहते, हे आपल्याला पाहावं लागेल, याचा काळ सांगेल. सर, म्हणजे खरं सांगायचं म्हटलं, हा जो शेवटचा मास्टर स्ट्रोक तुम्ही मारलेला आहे, अनेक लोकांना तो अनपेक्षित असावा. अनेक लोकांना असं वाटतं की आपल्या देशातले जर दोन मोठे राजकीय पक्ष आपण म्हटलं तर काँग्रेस आणि बीजेपी अर्थात, आणि अनेक लोकांना असं वाटतं की बीजेपी त्याच्या हे आहेत. पण तुम्ही जो शेवटचा मास्टर स्ट्रोक मारला तो खूपच महत्वाचा आहे. आणि आजच्या ह्या आपल्या पूर्ण चर्चेमधून अनेक मुद्दे म्हणजे आले. खास करून मी याच्याशी जोडील की ज्या अनेकदा खूप चांगलं शिक्षण घेतलेलं आणि अनेक चांगलं उत्पन्न जे लोक मिळवत आहेत ते जेव्हा बाहेर देशाच्या वाटा धरतात किंवा तिकडे सेटल होण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस त्यांच्या समोरचा मुख्य मुद्दा असतो ते आपला देश, म्हणजे आपल्या देशातली आत्ताची परिस्थिती. आपल्या देशात भ्रष्टाचाराची समस्या असू द्या की इतर सगळ्या समस्या असू द्या, पण ह्या सगळ्या समस्या आपल्या सामाजिक परिस्थितीला, आपल्या इतिहासाला सोडून नाहीयेत. जर आपल्याला आपला देश समजून घ्यायचा आहे तर आपला इतिहास पण समजून घेतला पाहिजे. आपल्या घटनाकारांनी आपला म्हणजे आता 15 ऑगस्ट अगदी तोंडावर आहे आपल्या, तर आपला देश ज्यावेळेस त्यांनी स्वातंत्र्य केला त्यावेळेस त्यांना एक विकसित भारत अपेक्षित होता, जो आधुनिक भारत म्हणू आपण त्याला. म्हणजे ज्या जगामध्ये आत्ताच्या आपल्या म्हणजे शिकलेल्या आणि श्रीमंत युवांना जाऊन राहावं वाटतं, तसाच देश आपल्या इथे म्हणजे करणं आपल्या लोकांना अपेक्षित होतं. काही कारणास्तव ज्या बुरसटलेल्या विचारांमुळे असेल, अत्यंत परंपरावादी लोकांमुळे असेल, आपल्या अज्ञानीपणामुळे असेल, आपल्या गरिबीमुळे असेल, आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. परंतु या 75 वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये अनेक चांगल्या गोष्टी पण झालेल्या आहेत. आजच्या तुमच्या आपल्या ह्या सगळ्या चर्चेतून ह्याही गोष्टी बाहेर आल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं होतं, आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा मुद्दाम मला उल्लेख करावा वाटतो की महिलांच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती, आणि ती काही फक्त अस्पृश्य किंवा बौद्ध समाज यांच्या बाबतीतली नव्हती, तर प्रत्येक धर्मातल्या महिला, हिंदू धर्मापासून प्रत्येक धर्मातल्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, ही जे त्यांच्या आग्रहाची भूमिका होती, तर त्या सगळ्यांचं प्रतिबिंब आज तुम्ही सांगितलेल्या समान नागरी कायद्यामध्ये दिसतं आपल्याला, आणि ते अपेक्षित आहे. आपण अपेक्षा करूया की आपले सगळे जे युवा तरुण मतदार आहेत आणि सगळे जे लोक आहेत ज्यांना वाटतं की आपला भारत खरंच विकसित झाला पाहिजे, तर देशसेवा म्हणजे काही फक्त सीमेवर जाऊन लढणं किंवा एका दिवसापुरतं आपण झेंडे हातामध्ये घेऊन मिरवणं, ही देशसेवा नाहीये. तर आपला देश, आपला इतिहास, आपला भूगोल सगळा समजून घेणं, म्हणजे आपले जे सगळे आजचे प्रश्न आहेत, हे प्रश्नांच्या मुळाशी आपली सामाजिक आर्थिक स्थिती आहे, आणि त्यासाठी समान नागरी कायदा समजून घेणं हे आजचं खरंच खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं आपली चर्चा ही एक मोलाचा दगड ठरेल. आपल्या युवकांना ते सगळा विषय समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल अशी मला पूर्ण खात्री आहे. सर, 3S टॉकच्या वतीनं मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. ही संधी आमच्या युवांसाठी तुम्ही उपलब्ध करून दिलीत, त्यासाठी खरंच आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. थँक्यू सर. धन्यवाद. खूप धन्यवाद.